नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये जर बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा थोडीशी घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक देखील आपल्याला स्थिर असून मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर ही घसरलेले पाहायला मिळतात। इतरही फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। झेंडूची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पिवळ्या झेंडूचे दर जर बघितलं साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत चांगल्या उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। लाल झेंडूचे दर जर बघितलं साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील लाल झेंडूचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची देखील आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत साधारणतः 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। आस्टरचे देखील आवक मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील आस्टरसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 130 ते 140 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पेंटीची क्वालिटीनुसार दर जर बघितलं साधारणतः 30 ते 40 रुपये दर आपल्याला चांगल्या उच्चांकी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर ब्ल्यू डीची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत ब्ल्यू डीचे देखील दर पाहायला मिळते। तर गोल्डन डीजीची क्वालिटीनुसार दर जर बघितलं साधारणतः 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कामिनीच्या दरामध्ये आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। चांगली माल जे 5 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर सनफ्लावरचे दर जर बघितलं तर मार्केटमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः मागणी देखील कमी असलेला परिणाम पाहायला मिळते। चांगले माल जे 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये आज थोडीशी बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर काही फळांच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते। गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कलर आणि लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। आज कांदा मार्केटमध्ये कांद्याची परिस्थिती जर बघितली तर पुन्हा एकदा घसरण थोडीशी कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक जर बघितलं तर आवक देखील आपल्याला 100 ते 120 गाड्याच्या आसपास आपल्याला आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। दराचा विचार केला तर दर जे ते साधारणतः 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्कासाठी 36 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर मिळू शकतो। तर आवक जर पाहिलं तर थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कालपासून थोडीशी घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। तर चांगले माल जे ते 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर लहान साईज मध्ये चिंगडी कांदे देखील आपल्याला 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर बदली माल देखील आपल्याला 15 रुपयाच्या ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते। आवक जर पाहिलं तर 100 ते 120 गाड्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज कांद्यासाठी घसरण पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे 4 ते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः दर जे 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपये ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। बीनची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। चांगले माल जे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे 25 ते 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतात।
भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलकी माल येते 60 रुपयापासून देखील दर पार होतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे 16 ते 18 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. हिरव्या पांढऱ्या काकडीसाठी दर जर बघितलं तर साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील दर पार होतात. तर चायना काकडीचे दर आपल्याला 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पार होते. वांग्यांची क्वालिटी बघितली तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे 25 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होते. त्याचबरोबर भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील भेंडीचे दर पार होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पार होते. डांगरची क्वालिटीनुसार दर जर बघितलं तर साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील चवळीचे दर पार होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पार होतात. आल्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर कवळ्या आल्याचे दर जर बघितलं साधारणतः 60 ते 70 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आले देखील विक्री होताना पाहायला होतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 130 ते 150 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पार होते. एका दुसऱ्या वक्तासाठी 140 ते 150 रुपयापर्यंत दर पार होते. हलके माल येते 110 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पार होतात. मार्केटमध्ये कोथिंबीरची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ती शिल्लक मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला होते. मार्केटमध्ये अशी परिस्थिती पाहायला होते की 1 ते 2 रुपयाने देखील कोथिंबीरची विक्री होत नाही, अशी परिस्थिती मार्केटमध्ये आज पाहायला होते. तर आवक या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होते. हिरवी मिरचीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पार होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणामध्ये असलेली पाहायला होते. त्याचबरोबर ज्वाला मिरचीची पोपटी मिरचीची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी 30 रुपयापर्यंत हलके माल येते 18 ते 20 रुपयापासून देखील ज्वाला मिरचीसाठी दर पार होते. कलिंगडचे दर जे ते बरेच दिवसापासून कमी असलेले पार होते. तर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पार होतात. मागणी कमी असल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून कलिंगडच्या दरामध्ये देखील पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मोठ्या प्रमाणामध्ये मोसंबीची आवक पाहायला होते. त्याचबरोबर दर बघितलं तर साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी पाहायला होते. हलके माल येते 8 ते 10 रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार दर जर बघितलं तर जम्बो साईज मध्ये डाळिंबसाठी साधारणतः 150 ते 160 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 60 ते 80 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर डाळिंबची विक्री होताना पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार व्हीएनआर पेरूचे दर जर बघितलं साधारणतः पांढऱ्या व्हाईट कलरच्या पेरूसाठी साधारणतः 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर व्हीएनआर पेरूचे दर पार होतात. तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पार होतात. त्याचबरोबर पिंक पेरूचे दर जर बघितलं तर साधारणतः चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पार होते. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट साठी दर जर बघितलं तर साधारणतः 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माझे लहान साईज मध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूट साठी दर पार होते. लिंबांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी
30 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पाहावतात.